माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून आपण आज श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रवण करा, इतर माऊलींना श्रवण करावा. प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका. जय श्रीराम. आजचा भाग 9. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री रामचंद्राय नमः. माय माऊली नमस्कार. आज आपण बघणार आहोत रामचरित मानसातील सतीची कथा. एकदा भगवान महादेव महर्षी अगस्तींच्या आश्रमात दंडकारण्यात आले. अगस्तीचा आश्रम अकोल्यात आहे. भगवान महादेव म्हणाले, मला तुमच्याकडून रामकथा ऐकायची आहे. महर्षी अगस्ती ठीक आहे म्हणाले. काही दिवसापर्यंत महर्षी अगस्ती मुनी साक्षात भगवान महादेवाच्या पुढे श्रीराम कथा सांगत राहिले. भगवान महादेवांना संपूर्ण रामकथा ठाऊक आहे, तरी पण दीर्घकाळ अगस्ती मुनी बोलत राहिले आणि भगवान महादेव ऐकत राहिले. रामकथा ही आस्वाद्य कथा आहे. ती सांगणं आणि ऐकणं हे दोन्ही भक्तीचेच प्रकार. पुन्हा पुन्हा रामकथा श्रवण करण्याची आणि आपल्या कर्ण रुद्रांच्या माध्यमातून अंतःकरणात राम साठवण्याची परंपरा. म्हणून संत शिरोमणी तुकाराम महाराज म्हणतात, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देही सदा. भगवान महादेव ऐकत आहेत, त्यांच्यासोबत भगवती सती देखील ऐकते. कथा सांगून झाल्यावर अगस्ती मुनी म्हणाले, देवा कथा ऐकली, आता दक्षिणा द्या. बोला दक्षिणा काय हवी? भगवान महादेव विचारतात. अगस्ती म्हणाले, मला तुम्ही भक्तीचं रहस्य सांगा. आता भगवान महादेव वक्ता आहेत. महर्षी अगस्ती श्रोता बनले. भगवंताने त्यांना भक्तीचे गुढतम रहस्य समजावून सांगितले. अगस्तींना खूप आनंद झाला. भगवान महादेव म्हणाले, त्यांच्याबरोबर सती देखील आहे. नेमके त्याच वेळी रामचंद्र दंडकारण्यांमध्ये आहेत. रामाची अवतार लीला सुरू आणि भगवती जानकीच्या अपहरणानंतर ते विलाप करीत आहेत. विलाप करताना ते अक्षरशः रडत रडत वृक्षांना विचारतात, अरे माझी सीता कुठं? अरे माझी सीता कुठे आहे? हरणांना विचारतात, तुम्ही जानकीला पाहिलत का? तुमच्या डोळ्यासारखेच तिचे डोळे आहेत. आकाशाकडे बघतात, सूर्याला विचारतात, तुला माझी सीता कुठे दिसते का? हाच प्रश्न ते दगडांना लिंगन देऊन सुद्धा विचारतात. जानकीसाठी किती विलाप भगवंताने केला, या ठिकाणी भवभूतीने त्याचे वर्णन केले आहे. अपि ग्रावा रोदिती अपि दलती वज्रस्य हृदयम. भगवान रामचंद्राचा तो विलाप पाहत असताना दंडकारयाने दगडांना पाझर फुटला. सीते सीते असे म्हणत भगवान भीषण विलाप करतात आणि लक्ष्मण त्यांना सांभाळतात. भगवान महादेवाने हे दृश्य पाहिले आणि जय सतचित आनंद म्हणून दुरूनच रामांना प्रणाम केला. गोस्वामी म्हणतात, पुनी पुनी पुलकत कृपा निकिता. भगवान महादेवाच्या सोबत असलेल्या सतीला हे कळेना की माझ्या एवढ्या महान पतीने एखाद्या रडक्या राजकुमाराला सतचित आनंद म्हणून प्रणाम करावा. जगातल्या सगळ्या गोष्टी नश्वर असतात. एखाद्या गोष्टीची वियोगाने ज्याला आपल्यामध्ये अपूर्णता जाणवते तो सत कसला? ज्याच्याकडून उत्तर मिळू शकणार नाही त्या दगडांना, झाडांना, हरणांना, मोरांना प्रश्न विचारणारा तो चित कसला? आणि जो घळघळा अश्रुपात करून टाहो फोडून रडतो आहे तो आनंद कसला? हा सत नाही, चित नाही, आनंद नाही. आणि आमच्या यांनी मारे त्यांना प्रणाम केला. पण भगवान शंकर इतके विद्वान आहेत की त्यांच्या बुद्धीबद्दल शंका घेणे अथवा त्यांना चुकीचे ठरवणे बरोबर नाही. या प्रसंगाने तिच्या मनाची सतत घालमेल चालली होती. भगवान महादेवाशी बोलताना तिचे मन लागत नव्हते. भगवान महादेवाने विचारले, तुला काय झाले आहे? तुला काही शंका आहे का? सती म्हणाली, होय नाथ, तुम्ही आता ज्यांना सत चित आनंद म्हणून प्रणाम केला ते कोण हो? भगवान महादेव म्हणाले, अगो सती, महर्षी अगस्तीच्या आश्रमात राहून इतके दिवस आपण ज्याची कथा ऐकली ते भगवान श्रीराम. आता सती आचार्याने विचारते, हे काय साक्षात परब्रह्म आहे? महादेव हो म्हणाले. सती म्हणते, तुम्ही जे सांगता ते माझ्या बुद्धीला पटत नाही हो. महादेव म्हणता, हे आई बघ, तुझ्या मनात शंका असेल तर तू जाऊन परीक्षा घे.
मी येथे थांबतो. मला विश्वास असल्याने या वडाच्या झाडाखाली तू येईपर्यंत विश्वासाच्या छायेत बसतो. तू दंडकारण्यात हिंड आणि घे परीक्षा. भगवती सती निघाली भगवान रामचंद्राची परीक्षा घेण्याकरिता. तिने हुबेहूब सीतेचा वेश रूप धारण केले. सतीने विचार केला की राम जर परमात्मा स्वरूप असतील तर आपल्याला ओळखतील. विलाप करत असताना रामचंद्राने समोरून येणारे सतीला पाहिले. लक्ष्मणाला देखील शंका आली. वहिनी एकदम अशा कशा आल्या? भगवान रामचंद्राने सीतेचे रूप धारण केलेल्या भगवती सतीला प्रणाम केला आणि विचारले, आई साहेब प्रणाम, भगवान महादेव कुठे आहेत? भगवती सती आश्चर्याने थक्क झाली. रामाने आपल्याला ओळखले हे पाहून ती महादेवाकडे धावत सुटली. ती जवळ येताच भगवान महादेवाने विचारले, झाली परीक्षा? सती म्हणाली, मी परीक्षा घ्यायला गेली नव्हते हो. आधीच माझ्या लक्षात आले की ते परमात्मा स्वरूप आहेत. भगवान महादेव म्हणाले, मग गेलीच कशाला? त्यावर सती म्हणते, नाथ तुम्ही रामांना प्रणाम केला पण माझा नमस्कार राहिला होता म्हणून नमस्कार करण्याकरिता गेली होती. याज्ञवल्के ऋषी भरद्वाजांना म्हणाले, जेथे साक्षात भगवान महादेवाच्या अर्धांगिनीच्या मनात रामचंद्राच्या दैवत्वाबद्दल आशंका निर्माण होते, तेथे तुझ्यासारख्या ऋषींच्या मनात शंका निर्माण झाल्यास मला आश्चर्य वाटत नाही. प्रभू रामचंद्र भगवान नारायण अर्थात परात्पर परब्रह्म, परंतु ते मानव लीला करत आहेत. त्यांना हा मानवाचा अभिनय इतका सुंदर झाला आहे की त्यामुळे भले भले लोक बुचकळ्यात पडलेले आहेत. या ठिकाणी मला कलकत्त्यात घडलेली घटना आठवते. कलकत्त्यामध्ये पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर एक नाटकाचे उद्घाटन करण्याकरिता गेले. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात हौतात्म्य प्राप्त झालेल्या काही वीरांच्या कुटुंबियांच्या मदतीकरिता त्या नाटकाचे आयोजन केले होते. म्हणून नाटकाच्या शुभारंभाकरिता ईश्वरचंद्र विद्यासागरांना आमंत्रित केले होते. उद्घाटन झाल्यावर ईश्वरचंद्र विद्यासागर नाटक बघण्यासाठी अगदी रामकृष्ण परमहंसांनी पहिल्याच भेटीत त्यांच्याबद्दल जे उद्गार काढले ते फार महत्त्वाचे. रामकृष्ण म्हणाले, आतापर्यंत पुष्कळ नद्या पाहिल्या, पुष्कळ नाले पाहिले, आज तुमच्या रूपाने खराखुरा सागर पाहिला. ते खरोखर विद्येचे सागर होते. त्यांच्या रूपाने एका महान ज्ञानी श्रेष्ठ जीवलव्रती नाटक पाहायला बसला होता. नाटकामध्ये इंग्रज लोक आपल्या देशातील सामान्य नागरिकांवर कसा अत्याचार करतात याचे चित्रण होते. इंग्रज अधिकाऱ्याच्या भूमिकेत असलेला नट आपली अत्याचारी सार्जटची भूमिका इतकी उत्तम वाटत होता की नाट्यगृहातले वातावरण एकदम गंभीर झाले. आपल्या डोळ्यासमोर हे अत्याचार घडत आहेत असे प्रेक्षकांना वाटू लागले. ईश्वरचंद्र विद्यासागरासारखा बुद्धिमान मनुष्य देखील विसरून गेला की आपल्यासमोर नाटक चालू. त्यांनी काय करावे? इंग्रज अधिकाऱ्यावर अत्यंत रागावून त्यांनी पायातली जोडा काढला आणि एक बंगाली शिवी हसकडत त्या इंग्रज अधिकाऱ्याला फेकून मारला. इंग्रज अधिकाऱ्याची भूमिका करणारा नट मोठा कुशल होता. त्याने पटकन तो जोडा झेलला. लोकांना सांगितले, माझ्या अभिनय कौशल्याबद्दल मला आजपर्यंत अनेक प्रमाणपत्र मिळाले आहेत, पण मला आजवर मिळालेल्या सगळ्या प्रमाणपत्रातील सर्वोत्कृष्ट प्रमाणपत्र म्हणजे ईश्वरचंद्राचा हा जोडा आहे. हा जोडा मी कायम सांभाळून ठेवेल. एखाद्या बुद्धिमान माणसाला भोवतालच्या परिस्थितीचे विस्मरण व्हावे असे अभिनय कौशल्य एखाद्या सामान्य नटाला जर दाखवता येत असेल तर या विश्वाच्या निर्मात्याला इतकेही अभिनय कौशल्य दाखविता येऊ नये का? तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या भूमिकेने भल्या भल्यांनी भ्रमांत पडावे, चर्चा करीत राहावे की श्रीराम साक्षात परमात्मा आहेत की मानव आहेत. लोकांना आपण मानवच वाटाय हेच त्यांच्या भूमिकेचे खरे कौशल्य होय. प्रभू रामचंद्र स्वयं भगवानच, परंतु त्यांनी या अवतारामध्ये मानवाची सगळी मर्यादा अशा प्रकारे सांभाळले की मानवीय मर्यादेच्या अंतर्गत राहूनच त्यांनी आपल्या सगळ्या लीला अभिव्यक्त केल्या. त्याने अवतार घेण्यापूर्वी त्यांना देवाने विनंती केली होती, मानुषम रूपम आस्ताय रावणम जयी संयुगे. आणि म्हणून भगवंताने अवतारामध्ये मानवीय मर्यादांचे परिपूर्ण पालन केले आहे. म्हणून ते मर्यादा पुरुषोत्तम आहे. महर्षी वाल्मिकींनी आपले उभे केलेले रामचरित्र मानवी भूमिकेतून उभे केले. म्हणून भगवान वेदव्यासाने अध्यात्म रामायण लिहून भगवंताची भगवान म्हणून भूमिका आपल्यापुढे उभी केली. म्हणून राम कथा पूर्ण केव्हा होते?
वाल्मिकी रामायणातले आदर्श श्रीराम, अध्यात्म रामायणातले आराध्य श्रीराम, दोघांचे एकत्रित दर्शन जेव्हा आपल्या जीवनामध्ये होते, रामकथा आपल्याला पूर्ण कळते. आदर्श श्रीराम आणि आराध्य श्रीराम हे दोघे एकच आहेत, पण आपले बसण्याचे दृष्टिकोन अभ्यासाच्या वेळेला भिन्न भिन्न असावेत. या ठिकाणी हा भाग आपण संपवूया. पुढील भागात आपण बघणार आहोत गोस्वामीच्या मानस सरोवराचे 4 घाट वर्णन. जर तुम्ही श्रवण केले असेल तर लिहा. जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम.